बागलांचा सदैव जनतेसोबत। बागलाण तालुक्यात 2 ते 3 एप्रिल रोजी सलग 2 दिवस विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला। काही ठिकाणी गारा देखील पडल्यात। अवकाळी आणि हवामानात झालेल्या बदलामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडलाय। अवकाळी वादळी पाऊस झाल्यामुळे शेती पिकांसह असंख्य झाडे, विजेचे खांब पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तालुक्यामध्ये काढलेला कांदा, टोमॅटो, मिरची, हरभरा, टरबूज, द्राक्ष, डाळिंब इत्यादी पिकांचं तसेच काढणीला आलेल्या कांदा पिकांचं नुकसान झालंय। या वादळी पावसाचा तडाखा बहार आलेल्या आंब्यांनाही बसल्यानं आलेला मोहर गळून पडलाय। बागलाण तालुक्यात सलग 2 दिवस झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती देताना बागलाणचे तहसीलदार कैलास चावडे। बागलाण तालुक्यामध्ये दिनांक 2 एप्रिल आणि 3 एप्रिल रोजी मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला। वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झालेला आहे। या पावसामुळे 2 जनावर मयत झालेली आहे, शेतकऱ्यांची वीज पडून। आणि पिकांचं जे नुकसान झालं आहे त्यामध्ये कांदा पिकाचं जास्त नुकसान झालेलं आहे। त्या व्यतिरिक्त बाजरी, डाळिंब, मका, भाजीपाला यांचं देखील काही प्रमाणात नुकसान झालेलं आहे। साधारणपणे 2800 हेक्टरपर्यंतचं जे क्षेत्र आहे ते 33% वर बाधित झालेलं आहे आणि 3700 शेतकरी जे आहेत त्यांच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे। खरं तर नुकसान जवळपास 6000 हेक्टरचं झालेलं आहे, परंतु 33% वरचं नुकसान आहे ते मात्र 2772 हेक्टरचं झालेलं आहे, ज्यामध्ये जवळपास 3700 शेतकरी यांचं क्षेत्र बाधित झालेलं आहे। याबाबत वेळीच दखल घेऊन आवश्यक ते पंचनामे करून त्याची दखल घेतली जाईल आणि कदाचित अजून आज किंवा उद्या जर पाऊस पडला तर त्यात होणारं संभाव्य नुकसान याची देखील परिगणना करण्यात येईल।